तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। झरी जामणी तालुक्यातील CCI कापूस खरेदी केंद्रावरील अनियमिततेबाबत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेत चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी तातडीने हस्तक्षेप केल्याने कापूस खरेदीसाठी स्लॉट बुकिंगचा मार्ग मोकळा झालाय। दिल्ली येथे अधिवेशन सुरू असतानाही खासदार धानोरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या। तालुक्यातील सुरदापूर व मुकुटबन येथील CCI कापूस खरेदी केंद्रावर मागील काही दिवसांपासून कापूस खरेदी वारंवार बंद ठेवणे तसेच स्लॉट बुकिंग सुरू करून पुन्हा बंद करण्याच्या प्रकारामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। या संदर्भात तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संदीप उर्फ लक्ष्मण भाऊराव बुर्रेवार यांनी तहसीलदारांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी व खासदार प्रतिभा धानोरकर यांना निवेदन पाठवून समस्या तातडीने सोडवण्याची मागणी करण्यात आली होती। शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी खासदारांनी तातडीने दखल घेतल्याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठी करिता सचिन पत्रकार, यवतमाळ। आज इथे संदीप गुलेवार सर आणि राजू भाऊ आणि आपले उपाध्यक्ष साहेब त्यांनी मागणी केली की थोडं स्लॉटचं लिमिट वाढून जावं। त्या प्रकारचं त्यांनी निवेदन दिले आणि खासदार मॅडम आपले जे आहेत त्यांनी पण आम्हाला तशी विनंती केली, त्यानुसार आम्ही स्लॉटचं लिमिट वाढवणार आहे। तरी सर्व शेतकऱ्यांना विनंती की त्यांनी त्यांचं जे काही चांगल्या दर्जाचा कापूस असेल त्या कापसाचं स्लॉट बुकिंग करून घेऊन येणे सुरू केंद्र सरकारने कापूस मुदतवाढ 15 मार्चपर्यंत दिली होती, पण झरी जामणी तालुक्यात सुरदापूर आणि मुकुटबन या 2 केंद्रावर स्लॉट बुकिंग 1 तारखेपासून आज रोजीपर्यंत बंद होतं। या संदर्भात माझ्याकडे अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या। मी तक्रारीच्या बाबतीत सभापतीशी बोललो। सभापतीने सांगितलं स्लॉट बुकिंग करणे हा आमचा विषय नाही आहे, CCIचा विषय आहे। तर CCIचा विषय म्हटल्यावर मी प्रतिभाताई धानोरकर खासदार आमच्या यांच्याशी मी फोनद्वारे चर्चा केली व त्यांना हा विषय सगळा सांगितला। त्याच्यानंतर आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं व तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन आम्ही या मुकुटबन केंद्राचे प्रमुख पाटील साहेब यांच्याशी आम्ही चर्चा केली व चर्चा केली असता खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी पाटील साहेबांना फोनवर हे आदेश दिले का तुम्ही कोणत्याही परिस्थितीत माझ्या तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे असे आदेश प्रतिभाताईंनी दिले। त्याच्यामुळे पाटील साहेबांनी आम्हाला आज रोजी आश्वासन दिलं का झरी जामणी तालुक्यातील दोन्ही सेंटरवर आज दिनांक सोमवार 9/3/2026 रोजी संध्याकाळी 6 वाजतापासून स्लॉट बुकिंग चालू करण्यात येईल असे आश्वासन आम्हाला पाटील साहेबांनी दिले। त्याच्यामुळे आम्ही जे भविष्यात जे आंदोलन करणार होतो ते आंदोलन आज आम्ही इथे स्थगित करत आहोत। चंद्रपूर लोकसभेच्या खासदारताईच्या फोन आल्यामुळे हे सर्व काही प्रकार सुरळीत झाले असं का तुम्ही समजत असता का? 100% प्रतिभाताईच्या फोनमुळे आज झरी तालुक्यातील शेतकऱ्यांचा मार्ग हा मोकळा झाला आहे।